शिक्षण संस्थेच्या आपल्या संत निळोबाराय विद्यालयामध्ये आपण वर्षभर नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. अनेक प्रकारची व्याख्यानं, अनेक प्रकारचे कृती कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतो आणि त्यामधून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं. तुम्ही सर्वच त्या उपक्रमांचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहे. ज्याप्रमाणे कालच आपण आपल्या संत निळोबारायाच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी झालं. चांगल्या प्रकारे पालखी सोहळा त्या ठिकाणी आपण संपन्न केला. विद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जसं अनेक प्रकारचे जे संतांनी जे काही ज्ञान आपल्याला दिलं ते जीवन जगण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होतो. त्यानुसार आपण आचरण जर केलं तर निश्चित आपलं आयुष्य सुखमय होण्यास मदत होते. आणि त्याच अनुषंगाने मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, हा चेहरा तुमच्या ओळखीचा असेल, तर आदरणीय मिडगुले साहेब, ज्ञानेश्वर मिडगुले साहेब पत्रकार आहेत आणि व्याख्याते, त्याचप्रमाणे प्रबोधनकार देखील आहेत. ते नेहमीच आपल्याकडे येतात आणि चांगलंसं मार्गदर्शन आपल्याला होते. मी आपल्या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने प्रथमतः त्यांचं स्वागत आपण करूया. तुला टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आदरणीय भुजबळ साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही आपला सर्वांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत आपण करूया. आणि मी आदरणीय मिडगुले साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना प्रबोधन करावं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. अशा सुंदर अशा विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून किंवा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशानं चालता? कशानं? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यावर नाही बरं का, टेंगुळे. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. बऱ्याचदा मुलांना काय वाटतं, अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही लहानशा शाळेमध्ये शिकतो, आम्ही कसे मोठे होणार? तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होणार. तुमच्यातला बुटकाही मोठा होणार, लुकडाही मोठा होणार, काळाही मोठा होणार. आदिवासी समाजात, गरीब जातीमध्ये, कमी जातीमध्ये जन्मलेला नक्की मोठा होणार. आपण कोणत्या जातीमध्ये जन्मलो याच्यावर काही नसतं, आपल्या दिसण्यावर काही नसतं, आपल्या असण्यावर सगळं असतं. मला सांगा, भारताच्या राष्ट्रपती त्यांचं काय नाव? त्या कोणत्या समाजातील होत्या? त्यांचा कलर काय फार उजाळ होता? मग रंगावर काही नसतं, दिसण्यावर काही नसतं. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजातले होते? आणि ते काय फार तगडे होते? दिसण्यावर काय? मित्रांनो, अब्दुल कलामांना लहानपणी शिक्षणासाठी पैसे नव्हते. जरा ताट बस, त्या मागच्या कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे का? जरा ताट बस. कारण मुलांना तुमच्यासाठी मी आलेलो आहे. आपल्या महाराष्ट्रातली शोकांतिका आहे, लहान मुलं ज्या वेळेला अभ्यास करायचं त्यावेळेला टंगळमंगळ करतात. टंगळमंगळ केल्यानंतर मोठं झाल्यावर त्या मुलांची लग्न होत नाहीत. 10% मुलं बिगर लग्नाची राहतात. तुम्ही बघा समाजामध्ये हे प्रदूषण का राहतात? तर आत्ता शाळेमध्ये असताना ती मुलं टंगळमंगळ करतात, अभ्यास करत नाही, आपलं करिअर नीट घडवत नाहीत, आपलं जीवन नीट घडवत नाहीत आणि कुठंतरी पाटलांचा बैलगाडा आणि त्याच्या मागं पळून राडा करून घेतात.
किंवा पुढाऱ्यांबरोबर एखादी पुढारी म्हणला चल एखाद्या वेळेस धाब्यावर जेवायला जातात. मुलांना तुमच्या आईवडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी लहानपणी तुमची घाण काढावं लागते. पुस्तक कर्कट नंतर बालवाडी अंगणवाडी प्राथमिक शिक्षण हायस्कूल तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आईवडिलांना 20 वर्षे लागतात. किती वर्षे लागतात? किती? परंतु ते तुम्हाला बिघडवण्यासाठी एखाद्या नादान पुढाऱ्याबरोबर कुठेतरी धाब्यावर गेला किंवा एखाद्या कुणाच्या वरातीला गेला तर तिथं गेल्यावर त्या वरातीला नाचून नाचून तुम्ही घामाघूम होता. आणि घामाघूम झाल्यावर तिथे एक जुना पंढरा असतो. ते म्हणतो अरे तुला लई दमलेला दिसतोय, घे माझ्याकडे टॉनिक आहे. आणि मग तुम्ही ते घेता. तुम्हाला त्याचा परिणाम माहीत नव्हतो. आणि ज्या आईवडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी 20 वर्ष लागतात ते तुम्ही एका दिवसामध्ये बिघडू शकता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही शाळेमध्ये एक प्रार्थना होती बघा, तुम्हाला म्हणता का नाही, इतनी शक्ती हमें देना जाता, हम चले नेक रस्ते से हमसे. आमच्याकडून आयुष्यात कोणती चुकी होऊन देऊ नकोस. कारण एक चूक माणसाला खड्ड्यामध्ये घालते, जीवन बर्बाद करते. मित्रांनो, मी भजनातला कार्यकर्ता. खरं तर मला 100% भजन येत नाही, परंतु पिंपळनेरची तुमची संस्था आहे, तुमचं फार चांगलं भजन आहे. गेल्या वर्षी मी एक तुमची प्रार्थना रेकॉर्ड केली होती बघा. कोणती प्रार्थना होती ती? सुबह सवेरे लेकर तेरा म्हणा. मग आपण देवाचं नाव का घेतं? जे काम करताना देवाचं नाव घेतलं म्हणजे आपला देव आपल्याला चांगली बुद्धी देतो. बघा आता गणपती उत्सव येईल आणि गणपती उत्सवामध्ये आम्ही गाणं म्हणतो, देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया. गुणगान गाया आला असं म्हणतो, पण त्याऐवजी तुम्ही असं म्हणा, देवा तुझ्या दारी आलो तुझे गुण घ्याया. म्हणजे तुझ्यातलं पावित्र्य मांगल्य ज्ञान नीती बुद्धी शक्ती हे गुण घेण्यासाठी तुझ्या दारामध्ये आलोय. नुसतं डीजे पुढं नाचायला नाही. नाही तर काय आहे, आपण नुसतं गणपती बाप्पा मोरया डीजे पुढं, डीजेतलं जे चांगलं ते घ्या. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपुल्याया देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा ठेवू नका विकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, या भारताचं या घराण्याचं या गावाचं भविष्य तुम्ही आहात. मग हे भविष्य घडवण्यासाठी तुम्ही काय म्हटलं, इतनी शक्ती. आम्हाला कोणत्याही वाईट गोष्टी आमच्या डोक्यामध्ये सुचून देऊ नको. मुलांनो, मी भजनातला कार्यकर्ता. मला सांगा, तुमच्या गावामध्ये कीर्तन होतात? कीर्तनं हरिपाठ होतो? कीर्तनाला किती जण जातात? सगळे अर्धे जण जातात. पण मला माहिती आहे, कीर्तनाला मी बघितलंय, कीर्तन झाल्यावर तुम्ही सगळेजण जाता, हात खाली करा. कधी जाता? काल्याचं कीर्तन झालं का रांगेत. कशाला? भोजन. आता मला सांगा, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण यातला जर अर्थ घेतला, जमीन आसमानाचं अंतर आहे. काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील. उद्या सकाळी गेट आउट. करा ते महिनाभर राहते का? परंतु एखादं भजन किंवा भजनातला एखादा अर्थ, भजनातल्या एखाद्या चरणाचा एखाद्या, बघा हरिपाठामध्ये तुम्हाला 38 नंबरचा अभंग आहे. तुमची पिंपळनेरची मुलं, कोणता अभंग आहे 38 नंबरला? गुरुपरंपरेतला अभंग आहे. कोणता अभंग आहे? अवघाची संसार म्हणा, सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा करीन, याचा अर्थ काय होतो बाई? अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे कुणाचा संसार म्हणले का? पप्पा मम्मी गुड्डू नुड्डी घरातलं चौघांचं म्हणले का? म्हणजे अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करतो असं म्हटलंय. आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. असा अभंगाच्या एका चरणाचा अर्थ मोठा असतो. ते आपण डोक्यात घेत नाही. पण आपल्या डोक्यामध्ये कोण? शांताबाई. मला सांगा, शांताबाईपेक्षा जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई यांचे अभंग तुम्हाला मास्टर डिग्रीपर्यंत असतात.
तुम्ही मीराबाई नाव ऐकलं आहे का फक्त शांताबाई ऐकले? मीराबाईचं एक भजन होतं बघा. ह्या 2 ओळीतून तुम्ही काय घ्यायचं? जरा ताट बसा मागे. या 2 ओळीतून तुम्ही काय घ्यायचं? जरा मागं म्हणा. जैशी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाणे लगी. काय अर्थ होतो याचा? काय अर्थ होतो? जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी आवड निर्माण झाली होती, तशी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढ्या तल्लीन लीन मग्न झाल्या होत्या. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाले तर जगातली कोणतीही शक्ती अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि चीनचा सैनिक येईल आणि बंदूक रोखल, म्हणाल रे बाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, असं म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काही शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये दडलेत. कोणते शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये? कोणते शत्रू आहेत तुम्हाला मोठं होऊन देणार नाही? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केलं तर काय सर थोडंसं रागवतील, मॅडमचं सरांचं काय बिघडणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल की आतले शत्रू पहिले बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर मी तुम्हाला ते सांगणार नाही. पण मोबाईल, टी व्ही, DJ, हेडफोन, लवजी हात, बैलगाडा याच्या नादामध्ये आयुष्यातले तुम्ही 2-4 दिवस जरी घालवले ना, एखाद्या वेळेला काय होतं, एखादं पोरगं बैलगाड्याच्या बरोबर 4 दिवस घाटात उधळतं, किंवा एखादी मुलगी मामाच्या मावशीच्या गावाला जाते आणि 4 दिवस शाळा बुडते. मुलांनो 4 दिवस तुमचा शाळा अभ्यासक्रम पोस्ट जर बुडाला ना, तर ही जीवनाची शर्यत जिंकायचं असेल तर त्या सशाच्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे तुम्ही काय केलं पाहिजे? कोण जिंकलं ती शर्यत? ससा कासव कोण जिंकलं? ससा चपळ होता तरी कासव का जिंकलं? तर ते नियमित रेग्युलर चालत राहिलं, झोपलं नाही, आळस नाही आला. तसं ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्ही नियमित रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. मित्रांनो, मी भजनातला कार्यकर्ता, मला 100% भजन येत नाही. आमच्या गावामध्ये एक भजनाची स्पर्धा होती. तुमच्या पिंपळनेरमधली बरंच मुलं भजन म्हणतात आणि चांगलं भजन म्हणतात. मी ऐकले, गेल्या वर्षी मी ऐकले, चांगलं म्हणतात. जरा मागं म्हणा, मला काय 100% येत नाही बघा. कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला नाही, अंतपार ज्याचा. आता 1-2 पोरं म्हटलीच नाहीत, नुसती गालात असली. यांना जर मी म्हटलं असतं ना, मुन्नी बदनाम होईल, लगेच नाचायला लागले असते. संतांचे भजन, अभंग तोंडामध्ये असू द्या. खेळात जीवनाची भवसागर तुम्हाला तरायचं असेल, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे आणि पोहता आलं पाहिजे. कोणती कामं आली पाहिजे? 3. बघा, तुम्ही आता जर भजन म्हटला तर त्या भजनातून तुम्हाला लय सापडेल आणि त्या लयीतून तुम्हाला बोलता येईल. आणि बोलता का आलं पाहिजे? तुम्ही उद्या कॉलेज शिकाल, डिप्लोमा व्हाल, डिग्री व्हाल, ITI व्हाल आणि एखाद्या कंपनीमध्ये ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि ते वेळेला प्रश्न विचारल्यावर तुम्ही जर तोंड गप्प ठेवलं, काही बोलला नाहीत, तुम्हाला सगळं येतं असतं, मार्क चांगले असतात, पण ते तुम्हाला घेणार नाहीत. का घेणार नाही? तर म्हणजे याला काहीच येत नाही, कारण तुम्ही उत्तरं देण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बघा, आपल्या देशातले एक प्राध्यापक पती पत्नी, एक गोष्ट सांगतो फक्त 5 मिनिटाची आणि तुम्हाला आवडतं घेतो. जरा पोरं आळसलेले दिसतात, जरा ताट बसा. तुम्ही जर ताट बसल ना तोपर्यंत मी बोलतो. एक आपल्या देशातले प्राध्यापक बाहेरच्या देशामध्ये गेले. आपल्या देशामध्ये सुरुवातीला 5-10 वर्ष 10-15-20 हजारात काम करावं लागतं. मग त्यांनी ठरवलं, अरे एवढं टाईम इथं घासण्यापेक्षा आपण डोकं आपली जी मेंटॅलिटी आहे ना, बाहेर जाऊन बाहेरच्या देशात गेले, 2 लाख पगार मिळायला लागला. परंतु मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाहेरच्या देशामध्ये काय गडबड आहे. तिथं एकदा पोरगं मोठं झालं का त्याला कुठेतरी बोर्डिंगला टाकतात आणि आई वडील त्याचा तपास करत नाही. आपली कुटुंब व्यवस्था, त्यांची कुटुंब व्यवस्था फार उद्ध्वस्त झाली आहे. त्यांच्या देशामध्ये त्यांच्या आजोबांना माहीत नसतं त्यांची नातवंड कोण किती कुठं आहेत. पण आमच्या देशात
आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं तर आजीचं काळी चिरतं, नाती बाळीच्या पायाला ठेचाळलं, आजोबाच्या छातीत धस्स होतं. इतकी सर्वोदय आपली भारतीय संस्कृती आहे हे तिथं गेल्यावर त्यांना कळलं. कारण तिथली समाजव्यवस्था सगळी बेकार झाली होती. तिथले पती पत्नी वर्ष 2 वर्ष 6 महिने एकत्र राहत नाहीत आणि मग त्यांची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली, त्यांची संस्कृती फार भ्रष्ट झाली. तिथं गेल्यावर त्यांना कळलं, अरे आपण ह्या देशात राहिलो तर आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला जर इथला संसर्ग झाला आणि ती पण गेली, बायकोही गेली, सगळंच गेलं, हाती दुपाटणं आलं, हे त्यांनी ठरवलं. आपल्या देशात आले, तिथल्या संस्कृतीचा आपल्याला लागण व्हायला नको, आपल्या देशात आले आणि आपल्या देशात आल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं आपल्या टॅलेंट, बुद्धिमत्ता जी आहे तिचा उपयोग आपल्या देशासाठी करायचा, कमी करायचा. मग आपल्या देशामध्ये काय कमतरता आहे तर आपल्या देशामध्ये दारिद्र्य, गरिबी, अंधश्रद्धा, अज्ञान हे हटवण्यासाठी त्यांनी असे ठरवलं का हे हटवण्यासाठी आपण काहीतरी करायचं. कोणत्या तरी मागास भागामध्ये नदीच्या पलीकडं जाऊन त्या मागास समाजाच्या जनजीवनाचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास करून हा एक प्रबंध लिहायचा, PhD करायची, तो सरकारला सादर करायचा, उपाययोजना करून आपल्या देशातली गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा हटवायचं. ते नावेच बसले. आपल्या देशामध्ये जे नाव आहे ना, पहिल्यांदा पूल नव्हते, 3-3 किलोमीटर नद्या, आणि त्या नावेत बसल्यावर तो नावाडी अडाणी होता, कोपरी घातलेला. पण का बघा, अवतावर माणूस असला तर तो भलरे दादा, भलगडी दादा काहीतरी गाणं म्हणतो, गाव मोठंवरचं गाणं म्हणतो. तसं तो बोट चालवता चालवता, वल्ले मारता मारता आपला काहीतरी गुणगुण लागला. तुझे रूप चित्ती राहो म्हणा, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. ऐ म्हणजे नावाड्यावर प्राध्यापक वरले काय सुखे काम लावलं रे. पुढं आपलं नीट बोट चालवायचं सोडून काय सुखे काम लावलंय. नावाडी म्हटला, कामच करतोय ना साहेब, कामच करतोय. कामामध्ये काम, विठोबाचे नाम. अरे विठोबाचं नाव घेऊन काय मिळतं रे तुम्हाला? तुम्ही अडाणी लोक नुसतं देवदेव आपण काहीतरी देवाच्या नावानं. अरे देव नसतोच मुळे, देर इज नो गॉड. देव नसतो, तुम्ही उगाच आपले गात असता. काय मिळतं रे तुम्हाला देवाचं नाव घेऊन? नावाडी म्हटला मिळतं की हो. तुझे नाम घेता देवा होई समाधान. अरे समाधानच मिळतं ना, दुसरं काय दिलं रे तुला त्या देवानं? काय दिलंय? नावाडी म्हटला, दिलं की हो, दिलं की हो. हा देह, या देहाची किंमत होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे 10-12 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा एक टॅलेंटेड मुख्यमंत्री, काय त्याचं नाव, विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांचं लिव्हर खराब झालं होतं. लिव्हर खराब झाल्यावर देश परदेशातून 22 ठिकाणाहून लिव्हर मागवले, लाखो करोडो अब्जावधी रुपये घालवले, परंतु रक्तगट टॅली झाला नाही आणि मग त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूनंतर त्यांच्या मैतीला हजारो पब्लिक, लाखो गाड्या, हेलिकॉप्टर, अनेक कार्यकर्ते, मंत्री आले, पण त्यांना जगवण्यासाठी एकही मायेचा पोत समोर आला नाही. इतका या देहातला एक अवयव किमती असतो, अब्जावधी रुपयाचा असतो. आणि हा सगळा किमती देह तर त्या देवानंच तर मला दिलाय. आणि कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. अरे देह तर सगळ्यांना दिलाय, देह तर सगळ्यांना दिलाय. दुसरे काय दिवे लावले रे देवानं तुझ्यासाठी? त्यावेळी नावाडी म्हटला, लावले की हो, लावले की हो. कुणाचे हे जल, कुणाची हवाही, कुणी लावला या आभाळी दिवाही. आपल्याला लाईट, पाणी, वीज, सगळा प्रकाश हे सगळं देवानं तर दिलंय. आणि मग त्यावेळेला प्राध्यापकाला वाटलं, अरे लय भारी उत्तरं देतोय, लयच हुशार दिसतो. पण त्याची फिरकी घेण्यासाठी विचारलं, का रे तुला बीजगणित येतं का? बीजगणित येतं? नावाडी म्हटला, बीजगणिताचा माझा काय संबंध? मी एकच दिवशी शाळेमध्ये गेलो होतो आणि शाळेमध्ये गेल्यावर मला ते उजाळणी का बाराखडी एक बुक उघडलं आणि त्यातली ती अक्षरं राक्षसा एवढी मोठाली वाटली. घेऊन जे पळालो, बोटीत येऊन बसलो, बोट चालवायला शिकलो, व्यवस्थित चाललंय. प्राध्यापक म्हणले, अरे अरे तुला साधं बीजगणित येत नाही, तुला बीजगणित येत नाही तर तुझं 25% आयुष्य
वाया गेलं. आता नावाडी म्हटलं जाऊ द्या, गेलं तेव्हा बीजगणितालाच मला काय करायचं आहे, मला एक साधं गणित कळतं. नावाडी म्हटलं मला साधं गणित कळतं. एक माणूस बोटीत बसला, 10 रुपये घ्यायचे. 2 माणसं बसली, 20 रुपये घ्यायचे. काढा 20 रुपये. नावाडी म्हटलं अरे, प्राध्यापक म्हणले अरे अजून अर्धा प्रवास बाकी आहे, अजून अर्धा रस्ता बाकी आहे, आणि मग इतक्या लवकर तुला पैसे कशाला द्यायचे. बरं ठीक आहे, हे घे, तुला 20 रुपये घे, पण तोंड बंद ठेव. परत देव गॉड विठ्ठल काय ओरडायचं नाही, कारण मला त्याची फार एलर्जी आहे. आणि मग त्यानं 20 रुपये नावाड्याला दिले आणि एक चॉकलेट त्याच्याकडे फेकलं. हे चॉकलेट तोंडामध्ये घाल, चॉकलेट तोंडामध्ये घाल, तोंड बंद ठेव. परत देव गॉड विठ्ठल काय ओरडायचं नाही. आणि मग नावाड्यानं पैसे खिशात घातले, चॉकलेट तोंडात घातले, आणि मग वल्ले मारता 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 चॉकलेट चघळायला लागला. आणि चॉकलेट चघळायला लागल्या, हो चॉकलेट कशी असती. आणि मग तो याला म्हटला, प्राध्यापकाला म्हणला साहेब गॉड आहे हा, गॉड आहे. अरे तुला सांगितलं ना देर इज नो गॉड. परत मला खुन्न देतोय, परत मला गॉड आहे म्हणतो. परत देव गॉड विठ्ठल काय ओरडायचं नाही, मला त्याची फार एलर्जी आहे. तुला माहीत आहे आम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी पलीकडे चाललो आहे. आपल्या देशातली अज्ञान अंधश्रद्धा सगळं हटवण्यासाठी आपण तिकडल्या जनजीवनाचा अभ्यास करून प्रबंध लिहिणार आहोत, PhD करणार आहोत. अरे पण PhD, तुला PhD कळते का? अय बाळू, अय PhD कळते का? ती म्हटला PhD नाही कळत, पण खिचडी माहिती आहे. आई करते एकादशीला, मस्त लागते. अरे तुला साधी PhD कळत नाही, तुला साधी PhD कळत नाही, तर तुझं 150% आयुष्य वाया गेलं. आणि तू म्हटला ना गॉड आहे, परत म्हणला देर इज नो गॉड. गॉड नसतोच मुळे. मग परत सांगतो तुला लास्ट वॉर्निंग, परत देव गॉड विठ्ठल काय ओरडायचं नाही. आणि मग तुला लास्ट वॉर्निंग सांगतो. आणि मग त्यावेळेला प्राध्यापक म्हटले ओरडायचं नाही. त्यानं तोंड बंद केलं. तोंड बंद केल्यावर परत वल्ले मारू लागला. परंतु वल्ले मारता मारता जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यानं परत सुरुवात केली नवलाच. परंतु काय झालं, तोपर्यंत प्राध्यापक मला ओरडायचं नाही. पण प्राध्यापक जी पत्नी होती ना, त्याला त्याचं गाणं, त्याचं बोलणं फार आवडलं. ती म्हणली अहो किती अडाणी माणूस, इतका अडाणी माणूस, इतकं छान गातोय, इतकं छान बोलतोय, आपल्या अर्धी नदी क्रॉस करायचे, बोलतोय बिचारा, तर बोलू द्या ना. आणि मग बोलू द्या म्हटल्यावर त्यानं सुरुवात केली नवलाची गोष्ट. ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविल पायी. अरे तुला सांगितलं ना त्या कुंभारानं जसं बाळ तुडवलं तसे वल्ले उलटे मारून मारून तू आम्हाला बुडवशील. तुला सांगितलं परत तुला लास्ट वॉर्निंग. परत देव गॉड विठ्ठल काही. मला सांग, इंटरनेटचा जमाना आहे, तुला इंटरनेट कळतं का? तू मला त्या म्हटलं मला त्या नेटचं आणि फिटचं काय करायचे, मला फक्त माझं काम कळतं. अरे तुला इंटरनेट कळत नाही, मोबाईल कळत नाही, काही कळत नाही, तर तुझं 75% आयुष्य वाया गेलं. आता नावाडी म्हटला जाऊ द्या, गेलं तर गेलं. आणि तो त्या नादामध्ये वल्ले मारायला लागला. गेला गेला जन्म वाया, मिठी पडली पंढरी राया, माझ्या विठ्ठला. अरे तुला 100 वेळा सांगितलं विठ्ठला देव गॉड, तुला सांगितलं ना. परत जर देव गॉड विठ्ठल काय म्हटला, एक कणा माग जाळ काढेल, लाखो गंती विजा चमकतील तुझ्या डोळ्यासमोर. मित्रांनो, त्याच वेळी सृष्टीचा चमत्कार झाला. सोसाट्याचा वारा सुटला, वादळ वारा घोंगावत नदी पात्रात आला आणि बोट हेलकावे खाऊ लागली. आणि बोट जशी हेलकावे खाऊ लागली तसं प्राध्यापक पती पत्नी गडबडले आणि हेलकावे खाऊ लागता त्यांना इतकी भीती वाढली आणि मोठ्यानं ओरडले, ओ माय गॉड. नावाडी म्हटला, साहेब हे वादळ वारं लई गोड लागलं तुम्हाला? हा. प्राध्यापक म्हणले, अरे ते चॉकलेटचं गोड नाही म्हटलं, ते देवाचं गोड म्हटलं. अच्छा, म्हणजे तुम्हा काय शिकलेल्या लोकांचं असं असतं, दिसला साप तरच तू माझा बाप, आणि किंवा एखाद्या पांदीला असला, वड्यामध्ये असला तर भूताच्या ब्यानं म्हणणार राम 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 राम, आणि चौकामध्ये पोचला की बांगो बांगो बांगो. पण मला सांगा साहेब, तुम्ही लयच भेलेलं दिसता, मला हे सांगा का तुम्हाला पाहता येतं का? आणि मग प्राध्यापक पत्नीनं एकमेकाकडे पाहिलं आणि कानावर हात ठेवून मोठ्यानं ओढले, नो माय गॉड.
आणि मग तो नावाडी म्हटला, साहेब काय नेट गॅट टू गॉट मॅट इंटरनेट काय काय बोलता आणि तुम्हाला साधं पोहता येत नाही तर तुमचं 100% आयुष्य वाया गेलं. आणि मग असं म्हणून नावाड्यानं पाण्यामध्ये उडी टाकली, हात मारत मारत पलीकडल्या तीराला पोहोचला. आणि पलीकडल्या तीरावर पोहोचल्यावर मागं वळून पाहिलं तर बोट पलटी झाली होती. आणि नावाडी पती पत्नी दोघंही लांब फेकले गेले होते आणि गट्टांगळ्या खात होते. आणि पाण्याच्या वर तोंड आलं गट्टांगळ्या खाताना तेवढ्या पुरतेच म्हणत होते, ओ माय गॉड. आता तो का आपला बाप असतो ऐन वेळेला यायला. आणि मग त्यावेळेला नावाडी म्हटला, अरे अरे मानसा तू येडा की खुळार, त्या देवा पुढं माणूस पाला पाचोळार. जाऊ दे, तुम्हाला कंटाळा. एका शाळेमध्ये मी इथपर्यंत आलो होतो. शाळा चौकात होती आणि शाळेतले 2-4 कार्यकर्ते गावातले पाळावरले हे रे माईकचा आवाज ऐकला होता. आणि शाळेतला पिऊन बाहेर गेला होता. पिऊन म्हणजे पिऊन नाही बरं का, पिऊन म्हणजे शिपाई बाहेर गेला होता. पारावर पाटील बसलं होतं. पाटील म्हटलं त्या पिऊनला, काय रे हनम्या काय गडबड आहे? हनम्या म्हणला, काय नाही शाळेत कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हटल्यावर ते पाटील मागं खुर्च्या टाकल्या होत्या, मागं येऊन बसलं होतं. आणि मी इथपर्यंत येऊन जर म्हटलं ना, अरे अरे माणसा, ते पाटील मोठ्यानं ओरडलं, होय. मी पाटलाचं पाहिलं, पण ते मला म्हटलं, तुला काय नाही. पण मुख्याध्यापकाला म्हटलं, कोणी आणलं रे सॉंग? सारखं जागम म्हणतोय. हा हनम्या म्हटला होता, हा काय प्याला होता का काय माझ्यासारखा? हा म्हटला शाळेत कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हटल्यावर मला वाटलं डान्स, ऑर्केस्ट्रा, लावणी, गणगवळण काहीतरी चांगलं ऐकाय मिळेल म्हणून मी आलं. मी म्हटलं, पाटील गणगवळण ऑर्केस्ट्रा यानं नवीन पिढी बिघडते, त्याला काय सुधारणार आहे का? आणि तुम्हाला लागतंय ना गणगवळण ऑर्केस्ट्रा, यातलं मला सगळं येतं. पण त्यासाठी जास्त माणसं, ऑर्केस्ट्रा म्हटल्यावर 10-5 माणसं 20 माणसं वाजवायला लागतात. आणि कोणत्याही कार्यक्रमाला जास्त गवळण म्हणायचं म्हटलं तरी पुढं कृष्ण अडवायला लागतो. आणि मग तो गवळणीला अडवल्यावर मग गवळण म्हणते. आणि मग तो म्हटला ना, मी आहे की कृष्णा पाटील, नेमकं त्याचं नाव कृष्णा पाटील निघालं. मी आहे की कृष्णा पाटील, चल होऊन जाऊ दे. आणि मग मला नाविलाजानं म्हणावं लागलं, अरे कान्हा कृष्ण मुरारी म्हणा, नको अडवू तू गिरधारी, सांज ढळली मला जाऊ दे. बरं जाऊ दे, काय वेळ झाला ना तर शिक्षक एखादी चिठ्ठी देतो, पोरं लावून लागलेले, पोरं कंटाळलेले आहेत, आपलं बास करा. तसं त्या शाळेतल्या एका शिक्षकानं मला चिठ्ठी आणून दिली. म्हणलं, हे पाटील तुम्हाला दिवसभर वाढायला लावेल, कसा फुटतवर वाढायला लावेल. हे पाटील कुणाच्या बापाला ऐकत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही, फक्त एका गोष्टीला घाबरतं. कोणतं? तर दिवाळीच्या अगोदर 2 दिवस याला एक विंचू चावला होता. विंचू चावल्यावर जे ठणाना फटाकड्यापेक्षा मोठा आवाज काढत गावाभर ओरडत बोंबलत होतं, विंचू चावला. मग मला कळलं पाटील फक्त विंचवाला घाबरतं. मग 11वी-12वीला तुम्हाला भारुड आहे बघा, विंचू चावला. मग माझ्या डोक्यात आलं, तुम्ही फक्त मोठ्यानं विंचू चावला माझ्या मागं म्हणायचं आणि मग ते पाटील पळून जाईल. मग मी म्हटलं, पाटील फक्त विंचवाला घाबरतंय म्हणलं. मी वाकडं तिकडं अंग केलं, पाटलाकडं पाहिलं आणि मग पाटील टणकन उडालं. ग म्हणा विंचू चावला, ग देवा रे देवा, अगं आयो, अगं बयो, विंचू चावला रे विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला, तव घामांगाशी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, तेने माझा प्राण चालला. मागं वळून पाहिलं, पाटील पळून चालला होता. मी तुम्हाला तुमच्या करमणुकीसाठी नाही सांगितलं. अभंग, भारूड, गवळण, पदे, दोहे, ओव्या, श्लोक यांच्या चाली एवढ्या चांगल्या असतात. आणि एक अभंग, एक भारूड काहीतरी डोक्यामध्ये घेतलं तर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि सुसंस्कारी होईल, हे सांगण्यासाठीच माझा प्रयत्न होता. म्हणून मी माझ्या जोडून मोडून तुम्हाला सांगितलं. खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. आमच्या 70पेक्षा ती मागं सरांची 35ची पिढी हुशार आहे. आणि 35पेक्षा तुमची 12ची 17ची पिढी हुशार आहे. पण काय झालं, जरा जास्तच हुशार आहे.
ते चांगलं ते तुम्ही डोक्यात घेत नाही आणि ते डीजेचं ऑर्केस्ट्राचं गाणं आलं आणि ती शांताबाईन बाबराव आले का तुम्ही लुंगी डान्स करता. मला सांगा, गावात हरिपाठ होतो, तुम्हाला मोठं व्हायचं आहे, 1 तास फक्त आठवड्यातला 1 तास तुम्ही कारणे घालवा. जी ती संस्थेमध्ये शिकतात ती मुलं तर हरिपाठ शिकतातच. 1 तास तुमच्या बापाला आजोबाला जो बिड्या ओढत असेल, दारू गुटखा खात असेल, त्याला घेऊन आठवड्यातला सुट्टीचा 1 तास हरिपाठाला जा. त्या हरिपाठानं काय होतं, हरिपाठ म्हणताना पाहिला का हरिपाठ? 2 माणसं 10 माणसं इकून उभी असतात, 8 माणसं इकून उभी असतात आणि एक जण म्हणतो देवाची आद्वारी, दुसरा म्हणतो उभा क्षणभरी, त्याने मुक्तिचारी साधी येल्या, तिसरा त्याच्या पुढला म्हणतो हरिमुखी म्हणा, समोरचा म्हणतो पुण्याची गणना कोण करी. त्यावेळेला काय होतं, ज्या वेळेला ती माणसं हरिपाठ म्हणत असतात ना, त्यावेळेला त्यांना जगातलं कोणतंही दुःख, संसारातल्या कोणत्याही प्रपंचातल्या अडचणी, समस्या आठवत नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त येत असतं याच्या पुढं काय म्हणायचं. म्हणजे त्या मंदिरामध्ये त्यांची बुद्धी स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत होते. आणि मला सांगा, मग त्यांच्यामध्ये देव निर्माण होतो. तुम्हाला अभ्यासासाठी तुमची बुद्धी स्थिर पाहिजे ना, एकाग्र पाहिजे. त्यासाठी हरिपाठाला फक्त आठवड्यातनं 1 दिवस 1 तास सुट्टीचा दिवस आपल्या बापाला आजोबाला कुणाला तरी घेऊन जा. ते पण खात पित असेल त्याचंही सुटल आणि तुमची गाडी बरोबर लाईनला लागेल. मग हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. हरिपाठ ज्याच्या खिशामध्ये हरिपाठ असेल त्याला ज्याच्या पाठीशी हरिपाठ असतो. ज्याच्या जीवनामध्ये 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. 2 अभंग पहिला सांगितला अवघाची संसार आणि दुसरा सावता महाराजांचा अभंग आहे. बघा, सावता महाराजांचा अभंग आहे कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी कोवला गळा. मग देव कशात आहे? सावता महाराजांचं गाव आरण पंढरपूरच्या जवळ होतं. ते तिकडे कधी गेले नाही. आपलं कर्तव्य कर्म हाच खरा धर्म. आपल्या कामाचा देव असतो. शिक्षकांचा देव शिकवण्यात, तुमचा देव कशामध्ये? डीजे डान्स करण्यात. कशात तुमचा देव आहे? अभ्यासात, विद्याग्रहण याच्यात तुमचा देव आहे. आपल्या हाती आलेलं काम आपण प्रामाणिकपणे करणं याच्यात देव आहे. आणि या तुमची पिढी फार हुशार आहे, परंतु शाळेमध्ये काटकोण, त्रिकोण, लघुकोण शिकवला जातो, पण जीवनाला लागतो तो जगण्याचा दृष्टिकोन, विशाल कोण फक्त आमच्या संतांच्या विचाराचा असतो. संतांचे विचार डोक्यामध्ये घ्या, त्याप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न करा. एवढीच माझी तुम्हाला विनंती. मला वाटतं उन्हामध्ये आहात, वेळ बराच झालेला आहे. फक्त जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हाला स्वप्न पडतात ताट बसा. फक्त अर्धा मिनिट देतो. अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा, जागेपणी, जिवंतपणी, आणि डोळे सताड उघडे सोड. स्वप्न झोपेमध्ये पडतात, बरोबर. झोपेत पडलेली स्वप्न पहाटे आठवतात का पूर्ण? आपण डोक्याला ताण देतो, अरे किती मस्त स्वप्न पडलं होतं, मी एका देशाचा राजा झालो होतो, पण कोणत्या देशाचा झालो हेच आपल्याला आठवत नाही. मग रात्रीची स्वप्न पूर्णपणे आठवत नाही. आत्ता फक्त अर्धा मिनिट ताड बसा आणि डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी, जिवंतपणे स्वप्न बघा. मला कलेक्टर व्हायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला सैर 580 प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचं आहे, मला APJ अब्दुल कलाम प्रमाणे राष्ट्रपती व्हायचं आहे. कमीत कमी मुलांनी एवढं तरी स्वप्न बघा, मला पती व्हायचं आहे. आणि पती होण्यासाठी तुम्ही जर बेकार टुकार राहिला तर तुमची लग्न होत नाहीत. आणि हे सांगण्यासाठीच माझा खास प्रयत्न असतो. मोठमोठी स्वप्न बघा, जीवदार स्वप्न बघा, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त शिकून सवरच पूर्ण होऊ शकतात. मंजिल, ध्येय, स्वप्न, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, कुठंतरी क्लार्क किंवा तहसीलदार व्हाल. स्वप्न मोठमोठी बघा. आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, ह्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या विद्यालयामध्ये ज्ञानेश्वर मिडगुले सर पत्रकार हे आले आणि सुरुवातच अशी केली की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्यशिवाहून सुंदर आहे. म्हणजेच आपल्या विद्यालयामध्ये त्यांनी येऊन तुम्हाला भारूड, भक्ती
आणि अभ्यास याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे भारूड आहे विंचू चावला किंवा मग अभ्यास कसा करावा, देवानं परमेश्वरानं तुम्हाला कसं काय जीवन दिलेलं आहे, हे देह दिलेला आहे, शरीर दिलेलं आहे, याबद्दल अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं आभार मानते आणि त्यांच्याबरोबर आलेले भुजबळ सर यांनी अतिशय छान काम केलेलं आहे, आपली शूटिंग काढलेली आहे, त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. ज्या ठिकाणाहून संत निळोबारायाची दिंडी निघते त्या पिंपळनेरमधील ते संत निळोबाराय विद्यालय असे सुंदर असं विद्यालय आहे आणि या विद्यालयामधील हे व्याख्यान आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.